आणि आता बातमी आहे भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या गंभीर आरोपांची। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट रचण्यात आलेला होता असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी ट्विट करत केलेला आहे। या कटात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा समावेश असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तर कंबोज यांच्या आरोपाला संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला। त्यांनी केलेल्या आरोपात काहीतरी तथ्य दडलेलं आहे। शिंदेना सुरक्षा दिली नाही, जाणून बुजून त्यांनी सत्तेचा वापर करून षडयंत्र रचलं होतं असं शिरसाट म्हणालेले आहेत। तर कंबोज केवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्याचं काम करतो आणि त्याला फारशी किंमत देत नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी दिली आहे। अवकात आहे म्हणजे अवकात हा शब्द नारायण राणेंचा, त्याची किती उंची, राजकीय उंची किती, केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्यापलीकडे मोहित कंबोजचं काम काय नाही, त्यामुळे त्याला फार किंमत आम्ही देत नाही। रिफायनरीची बार्गेनिंग करण्याची कुपमुंड कृती ह्या भारतीय जनता पक्षाच्या धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांकडे होती, त्याचा मी निषेध केलेला आहे। मोहित कंबोजने जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये सुद्धा अनेक बाबीचं तथ्य सुद्धा त्यात दडलेलं आहे। देवेंद्र फडणवीसच काय, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल सुद्धा यांचा घात कसा होईल, यांच्यावर अटॅक कसा होईल, हाही प्रयत्न त्या काळच्या सरकारने केला होता। आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांना Z+ ची सुरक्षा सुद्धा देण्यात आली नव्हती।